कारण तेव्हाही मला हिरोच्या मित्राची भूमिका नक्की करायची नव्हती. इंजिनियर, डॉक्टर एक विशिष्ट वर्षाचा कोर्स करून होता येतं, तरी नट ही गंमत अशी की लोक तुम्हाला नट बनवतात. वेळेंना नाटकला पेन नसलं तरी चालतं, पण आनंद निघायला लागतो. कारण हे मला नेहमी अगदी पहिल्यापासून माहिती होतं, कामाची आवड वेगळी आणि काम येणं वेगळं. माझं दुसरंच नाटक अशोक सराफांबरोबर होतं. त्यांच्या इतका डिसिप्लिन्ड ॲक्टर. पु ल देशपांड्यांचं काहीतरी एक करूया तर त्यांच्यावर मीटिंग कधी करता येईल असं विचारणारी माणसं आहे. काय असं पर्सनल का नसावं? का कोणी माझ्यावर काही बोलावं ज्यांची लायकी पण नाही आहे? लायसन्स टू किल इज ऑल्सो लायसन्स नॉट टू किल. जबाबदारी. एखाद्या कलाकारानं काही टिप्पणी केली किंवा एखादा कलाकार एखाद्या गोष्टीवर व्यक्त नाही झाला तर त्याच्याबद्दलचा हेट्रेट इतका का दिसतो? मी कुठे जाऊन कोणाशी भांडण करणार आहे? मला कोणी असा फोन केला की म्हणतो, बाबा रे तुला माझा संताप येतोय का, प्लीज घरी ये आणि मला मार. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे अष्टपैलू अभिनेता आनंद इंगळे. आनंद, नमस्कार. स्वागत करतो. नमस्कार. मला खूप बरं वाटलं की माझ्या या मित्र म्हणेवर तू आज पहिल्यांदा आलास. अरे आम्हाला यायचंच होतं, प्रश्नच नाही. तू सुंदर सुरू केलंयस. आणि ह्याच्या आधीच्या मी अतुल परचुरे म्हणून आमचा बाप्पा आणि अनेकांच्या बघितल्या आहेत. सो मलाच यायचं होतं. मग छान वाटलं मला. तू मित्रमणेमध्ये आलास याबद्दल पुणे कॉटन कंपनीकडून छोटीशी भेट. धन्यवाद. आणि वा वा. आणि त्यासोबत हा एक तू वाचन तुझं खूप उत्तम आहे, त्यामुळे हा एक बुकमार्क आहे अश्मन पेबल्सचा. सुंदर. आणि हा एक अश्मन पेबल्सचा छोटासा हँड पेंटेड दिवा आहे. वा. जो पेबल पेंटेड आहे आणि तुला आवडेल. वा वा, थँक्यू. या सगळ्यासाठी या सगळ्या मित्रमंडळींचे मनपूर्वक आभार. खूप छान. तर आनंदला बोलवण्यामागचं कारण हे की गेल्या काही दिवसांपासून, गेल्या काही महिन्यांपासून आनंद पुन्हा सातत्यानं चर्चेत आहे. त्याचा नुकताच एक सिनेमा येऊन गेला, त्याच्या आधी त्याचं नाटक आत्ता सातत्यानं चालू आहे, खरं खरं सांग. आणि या ना त्या कारणामुळे आनंद सतत आजूबाजूला असतो माझ्या. आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्या आजूबाजूला जी माणसं सतत आपल्याला दिसत असतात ना, त्यांना पण फार गृहीत धरतो कदाचित. तर ते मला गृहीत धरायचं नव्हतं आणि म्हणून म्हटलं आपण याच्याशी बोललं पाहिजे. तर तुझं स्वागत करतो. आणि पहिला प्रश्न, तू गेले 30 वर्ष काम करतोय, पण तू आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये फार आला नाहीस. तू कायम सेकंड ग्रेडमध्ये दिसलास मला, पण महत्वाच्या भूमिकांमध्ये. एक ऍक्टर म्हणून आपल्याला भूक असते की आपण हिरो व्हायला पाहिजे, कायम पहिल्या फळीमध्ये आलं पाहिजे. असं तुला कधी वाटलं नाही? अरे तू चेहरा बघतोस ना माझा, दिसतोय तुम्हाला ना, मी कुठून पहिल्या फळीत येणार होतो. आणि पहिली फळी म्हणजे नक्की काय? मला असं वाटत होतं की लोकांनी आपल्याला कायम चांगला अभिनेता म्हणून ओळखावं आणि त्यासाठीचे प्रयत्न जरूर केले मी. तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. नाटकामध्ये तशा अर्थाने मला चांगल्या भूमिका जास्त मिळाल्या. चित्रपटांमध्ये आत्ता मला काय म्हणू त्याला, कॅरेक्टर रोल जेव्हा मला जरी चांगले वाटायला लागले त्याच्यानंतर, कारण तेव्हाही मला हिरोच्या मित्राची भूमिका नक्की करायची नव्हती. आणि तू बघितलं असेल तर तो एक तरुणपणाचा काळ जो होता, तेव्हा मी मालिकांमध्ये प्रपंच असेल किंवा मालिकांमध्ये कमी जास्त असं काही नसतं, तुम्ही मालिका करत. आणि चित्रपट, येस, चित्रपटांमध्ये मी तेव्हा तशा भूमिका घेतल्या नाहीत. काही अनेक आल्या होत्या तेव्हा की आत्ता हा हिरो. आणि तेव्हा तर मला वाटतं भरत, त्याच्यानंतर मकरन आणि ह्यांचे खूप चांगले चित्रपट चालले होते. पण अगदी 1-2 काही केले असतील तर त्या काळात तू बघितलं असशील तर. पण वेगळ्या धाटणीच्या सिनेमांमध्ये काम केलं, शाळामध्ये काम केलं, बालक पालक मध्ये काम केलं. ते मी थोडंसं असं समजूया की ते मला माहीत होतं की आपण ज्याला नाही म्हणतोय त्याच्यामुळे आपल्याला लोकप्रियता म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी कमी मिळणार आहेत. पण नाटक मी सतत करत होतो. आणि आजही तू बघशील नाटकात माझे रोल चाबूक असतो, उत्तम मुख्य भूमिकांमध्ये. किंवा आज मला बरं वाटतं की नाटक म्हणून 3 वेगवेगळ्या पद्धतीची, 4 वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं मी करू शकलो. माकडाच्या आधी शॅम्पेन पासनं म्हण, किंवा सुरुवातीला ऑल द बेस्ट सारखं नाटक होतं, मग माकडाच्या आधी शॅम्पेन, लग्न बंबाळ, मग 9 कोटी, खरं खरं सांग, सूर्याची पिल्ले, व्यक्ती आणि वल्ली. तर मला असं वाटतं की इथे तो माझा मी जास्त रमलो. आणि अगदीच मान्य आहे की तसं जर म्हणशील की पहिली फळी,
पण मला त्याच्यातनं एक सुटल्यासारखं पण वाटतं. मला एकदा एका मोठ्या नानाने सांगितलं होतं, सिनेमा पडला तर माझा पडत नाही, सिनेमा चालला तर माझ्यामुळे चालत नाही. सिंपल गोष्ट आहे. पडला तर हिरोचा पडतो, चालला तरी त्याचाच चालतो. तुम्ही बरं काम करत असाल तर तुमचे पैसे आणि काम वाढत राहतं. क्लीन. तू या इंडस्ट्रीमध्ये आलास, स्थिरावलास आणि जसं आता बोलता बोलता बोललास की तू चांगला कलाकार होण्यासाठी खूप काम करत गेलास. आता मगाशी तू बोललास, हे चांगला कलाकार होण्यासाठीचं काम कसं होतं तुझं? कसं तू स्वतःकडे बघत गेलास? तुझ्याबद्दल थोडंसं सांग. अगदी 100%. एकतर तुम्हाला इथे काम करता येतंय की नाही हा रियालिटी चेक फार गरजेचा असतो. जो मला तेव्हापासून होता की आपण जायचं म्हणतोय, आपल्याला या क्षेत्राची आवड आहे, पण ह्या क्षेत्रातलं आपल्याला येतंय का नाही ही गोष्ट फार महत्वाची. आणि ते माझ्या वडिलांनी मला फार पहिल्यापासून सांगितलं होतं की इंजिनियर, डॉक्टर एक विशिष्ट वर्षाचा कोर्स करून होता येतं. नट तुम्ही अगदी शिकून जरी बाहेर आलात, NSD सारखा एखादी संस्था असेल किंवा फिल्म इन्स्टिट्यूट सारखी, तरी नट ही गंमत अशी की लोक तुम्हाला नट बनवतात. वा, बरोबर. बरोबर. म्हणजे अपयशी नट, ह्याला अपयशी डॉक्टर, डॉक्टर तरी असतो, काही झालं तरी त्याला ते येत तरी असतं. पण अपयशी नट, मला फक्त आवड आहे, तर ते फार अवघड गोष्ट आहे. मग मी ठरवलं की नाही, दुबेजींची त्यावेळेला पुण्यात वर्कशॉप्स व्हायची, विजयाबाईंचं वर्कशॉप 90, 92, 95 इथपर्यंत, अगदी जोपर्यंत मी व्यावसायिक नाटक करत नव्हतो. ग्रिप्सची वर्कशॉप्स व्हायची, तेव्हा श्रीरंग गोडबोले वर्कशॉप्स घ्यायचे. त्या सगळ्या वर्कशॉप्सना मी गेलो, अटेंड केलं. आपल्याला काय येतंय, काय नाही येतंय, कुठल्या पद्धतीचं काम आपल्याला करायची इच्छा आहे आणि आपल्याला ते होतंय का नाही. कारण हे मला नेहमी अगदी पहिल्यापासून माहिती होतं, कामाची आवड वेगळी आणि काम येणं वेगळं. सो तुम्हाला काम किती येतं ह्याचा चेक तुम्हाला, मला असं वाटतं, कायम लागतो. हा, म्हणजे असला पाहिजे ना. आज सुद्धा कितीतरी लोक म्हणतात ना, सर मला काय ना या इथे जरा आवड आहे, आणि मी म्हणतो पण येतंय का तुला? अजून मला असं वाटतं की खूप शिकायचं राहिलंय, तर ही कुठली आयडिया आहे. सो मला असं वाटतं की त्या वर्कशॉप्सचा खूप मला फायदा झाला. त्याच्यातनं खूप शिकायला मिळालं, आजूबाजूच्या लोकांकडनं तेव्हा शिकायला मिळालं. आणि अरे तेव्हा तू आत्तापासून 25 वर्षापूर्वीचा काळाचा बघ ना, सगळे साधारण एकत्रच. विजय केंकरे तेव्हा मुंबईत नाटक बसवत होते, चंद्रकांत कुलकर्णी मुंबईत नाटक बसवत होते, प्रतिमा कुलकर्णी होती, गिरीश जोशी होता, तेव्हा तर विनय आपटे, सुयोग सारखी संस्था होती. सो मला एक वाटलं की सुदैव आहे माझं की माझं सराउंडिंग फार छान होतं. मला चांगलं काम करणाऱ्या लोकांबरोबर कायम राहता आलं. इथे पुण्यामध्ये श्रीरंग गोडबोले असेल किंवा मोहन आगाशे, शुभांगी दामले, महाराष्ट्र कल्चरल सेंटर. बरोबर. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचा माझ्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये खूप मोठा हात आहे. म्हणजे आजही हे जो पब्लिक आहे, अमॅटर नाटक त्यांचं मी करतोच आहे. आणि सुदैवानी आज 20 वर्ष झाली, 22 वर्ष झाली, पण दरवर्षी दर 1.5 वर्षांनी अमॅटर नाटक करणं नाही थांबवलं. ते प्रायोगिक नाटक, प्रायोगिक काही, मग एखादा छोटासा शो असेल, एखादं नाटक असेल, पण ते करत राहिलो. का वाटतं प्रायोगिक नाटक करावं असं? काय मिळतं असं प्रायोगिक नाटकांमधनं? अनलर्निंग. स्वतःशी तरी मान्य करायला पाहिजे ना की आपल्याला एकच पद्धतीचं काम करून सवय लागते. मी जर नाटकात काम करत असेल, सिनेमाचं काम तुला माहिती आहे की 20 दिवस झाले, 25 दिवस झाले, 15 दिवस झाले, संपणार आहे. बरोबर आहे. बरोबर, करेक्ट. नाटक तुमच्या अंगात भिनतं, कारण तुम्ही ते ऑलरेडी काही 1.5 महिना रिहर्सल केलेली असते आणि नंतर प्रयोग. सो तुम्ही प्रेक्षक शरण नाटक करायला सुरुवात करता आणि ज्यात काहीच चूक नाही, उत्तमच आहे ते. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आता इथे रिदम तोडला की लाफ्टर येणार आहे, इथे रिदम कंटिन्यू ठेवला की लाफ्टर येणार आहे, तर ही चांगलीच गोष्ट आहे. बरोबर. पण मग तुमच्या रिदम मध्ये नाटक करायची सवय तुम्हाला लागते. नाटकाच्या रिदम मध्ये तुम्ही कधी जाणार आहे? तर आता जी गोष्ट आहे, आता जे मी करतो आहे, ते निदान मला हे सांगणारे मित्र, दिग्दर्शक डॉक्टर विवेक बेळे सारखा असेल, किंवा आदित्य बरोबर केलं, किंवा सुबोध पंडे बरोबर केलं, तर ते निदान एवढं तर सांगू शकतात की आता थांबा, ह्याची सवय लागली आहे, हे थोडं कमी करूया.
हे थोडं वाढवूया. परत जरा कोरीपाटी केली की तिकडे पण तुला जोरा पुन्हा नव्याने काम करता नवीन येतं. पाहता येतं. तर मला असं वाटतं की ते तुमचा ऊर्जा स्रोत आहे, ते तुमचं पाठीकोरी करणं हे फार गरजेचं आहे. आधीच्या गोष्टी जर काढून टाकल्या तर नवीन गोष्टी भरता येतील याच्यावर माझा विश्वास आहे अजून, आणि हे सगळं माझ्यापुरतं आहे. मी पुन्हा सांगतो, मला अजिबातच कसं असतं ना, या वाक्याने जे सुरुवात करतात त्या लोकांपासून मी लांबच राहतो. हॅशटॅग टोमणा. हा नाही, काय होतं ना, कसं असतं, तर 25-28 वर्षाची नाही आहात तुम्ही आणि तुम्ही कसं असतं ना सांगायला सुरुवात केली आहे, असं कसं होईल? याच्यामध्ये तू आता बोलता बोललास ना की चांगल्या माणसांमध्ये राहिलास तू. हो. तू जेव्हा मुंबईला गेलास किंवा तुझ्या पुण्यात होतास तेव्हा सुद्धा एक फार महत्वाचं मला तुझ्याकडून उत्तर ऐकायचं आहे की चांगली माणसं निवडायची कशी. हा, चांगली माणसं निवडायची जे काम चांगलं करतात. म्हणजे खूप चांगलं काम करणारी लोक आहेत, पण त्यांच्याशी माझं काही जणांशी नाही जुळलं. की माझं भांडण कोणाशीच नाही, पण मला जे आवडतं आहे ते काम समोरचा करतो आहे त्यांच्या बरोबर राहावं. मी साधा नियम ठरवला की मला आवडायचं श्रीरंग गोडबोलेचं ग्रिप्समधलं विचार, काम, बुद्धी. मला आवडत होता विनय आपटेचा नाटकाकडे बघण्याचा ॲटिट्यूड, नाटक बसवण्याचा ॲटिट्यूड. मला आवडत होतं विजय केंकऱ्यांबरोबर काम करायला. तेव्हा त्यांची तेव्हा तर डॉक्टरांबरोबर पण त्यांचं चाललंय, डॉक्टर लागूंबरोबर चाललंय. दामू केंकरे वडील आहेत, तर दामू काका काय 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 बोलायचे ते ऐकताना सॉलिड वाटायचं. चंद्रकांत कुलकर्णी इतका काय म्हणूया त्याला, काय म्हणतात त्याला, अगदी साचेबंद आणि उत्तम नाटक बसवणारा माणूस. डिसिप्लिन्ड, ॲब्सोल्युटली डिसिप्लिन. नाटक कळणारी माणसं होती, आहेत. गिरीश जोशी उत्तम लेखक. किंवा त्यावेळेला परिचयमध्ये काम करत असताना बरोबर उपेंद्र लिमये होता, अभय गोडसे होता, संजय पवार होता. चांगल्या लोकांबरोबर विवेक बेळे. मला तेच वाटतं की चांगलं लिखाण प्रामाणिकपणे करणार. प्रतिमा कुलकर्णी प्रपंच जेव्हा ती करत होती, याच्यामध्ये चांगल्या माणसांशी आपण जोडले जाणं म्हणजे आपण त्यांच्याशी जोडले जाणं का त्यांनी आपल्याला जोडून घेणं, या दोन्ही होतं. दोन्ही. आता हे बघ, सुदैव असं आहे की कदाचित त्यांनाही असं वाटलं असेल की आनंद बरं काम करतो, म्हणजे हेही तितकंच खरं आहे. आणि यांच्याशी माझी मैत्री झाली, म्हणजे असंही नाही. विनय काका तर मुंबईत गेल्यानंतर जवळपास वडिलांच्या जागी होता. माझ्यासाठी, माझ्या बायकोसाठी दादागिरी होती त्याची, आणि दादागिरी म्हणजे चांगल्या अर्थाने दादागिरी. त्यामुळे तो प्रश्नच नव्हता. प्रतिमा कुलकर्णी अजूनही आमचं एकमेकांवर, म्हणजे कसं सांगू तुला मी, विजय केंकरे, प्रतिमा कुलकर्णी, मंगेश कदम, अजूनही आमचं एकमेकांवर प्रेम आहे. प्रेम आहे म्हणजे आम्ही लाडाची माणसं आहोत. लाडावलेली म्हणलंच तरी चालेल, पण प्रतिमा कुलकर्णीचा मी लाडावलेला माणूस आहे. अनेक वेळेला लोकांना असं वाटतं की अच्छा, त्याच्या चुका तुला दिसत नाही, आम्हाला बरी ओरडतेस. विवेक बेळे बद्दल मला असं वाटतं की मी त्याचा लाडावलेला नट आहे. म्हणजे उत्तम नट आहेत, पण मला माहिती आहे की त्याला माझ्याबरोबर काम करायला आवडतं. पण मग याच्यामुळे असं नाही का, म्हणजे ही तुझी सगळी चांगली माणसं, चांगलं असोसिएशन झालं, पण याला समोरून बघताना एक तुमचा ट्रूप म्हण किंवा ग्रुपिझम असं म्हटलं तर, अरे पण कुठे नाहीये. म्हणजे मी काही त्याच्यात फार भयंकर विरोधात वगैरे नाही. तुम्ही काम चांगलं करत असाल, तुम्हाला सगळ्या ग्रुपमधनं बोलवतील. मी तू बघितलं असेल तर सगळ्या ग्रुपमधला आहे. असं काही आहे का की मी यांच्याकडे काम केलं नाही त्यांच्याकडे काम केलं, असं काही नाही. बरोबर आहे. चंद्रकांत कुलकर्णींबरोबर 3 नाटकं, 2 सिनेमे, विनय काका बरोबर मुंबईत जेव्हा मी गेलो तेव्हा काय होतं, विनय काका होता सगळ्यात पहिल्यांदा, मोहन वाघ बरोबर, मग आमचा दिल का राजा सुधीर जोशी. काय माणूस होता सुधीर काका. सुधीर जोशी तर म्हणजे धमाल. मी आता जी चांगली माणसं म्हणत होतो ना, काय ह्युमर, काय ब्रिलियंट ह्युमर. म्हणजे तो जो ग्रुप होता तिथला, तर मला असं वाटतं की पॉझिटिव्हिटी ही मी माझ्यामध्ये कायम ठेवली. काही ग्रुपमधल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला आवडतात असं नाही. खरं सांगू का की एक दुसरा चॉईस पण नव्हता, गरज होती.
एवढं कुठे ठरवायचं होतं? म्हणजे आपल्याला हे काम करायचं नाही हम्म. हे ठरवायला आपल्याला जर का मस्ती असेल आपल्यात, तर मग जे आहे ठरवलंय. जे ठरवलंय त्या लोकांशी तर नीट वागायलाच पाहिजे ना. सगळ्यालाच लाथ नाही मारता येत ना. आणि मला शिवाय आवडतही होतं, पण याच्यामध्ये म्हणजे खरंच आवडत होतं हे सगळं. पण हा जो ग्रुपिझमचा मुद्दा आहे ना, जेव्हा पुण्यातनं कोणीतरी माणूस मुंबईत येतो किंवा इतर छोट्या छोट्या गावांमधनं माणसं मुंबईत येतात आणि काम करू लागतात, तेव्हा तो ग्रुपिझम दिसतोच. तू नशीबवान होतास म्हणून तू एक ग्रुप जॉईन केलास आणि त्या ग्रुपचा झालास, पण बाहेरून येणाऱ्या अशा अनेकांना त्याचे मोठे चटके पण सोसायला लागलेले आहेत. हो, तसे तुला लागले नाही? मी नशीबवान आहे, मला असं काही फार त्रास झाला नाही. आज 25 वर्ष झाली किंवा 20 वर्ष झाली मुंबईमध्ये मी संजय मोनीच्या घरी राहतो. बरोबर आहे, माझा मोठ्या भावासारखा आहे संजय मोने, सुकन्या. आज कोण करतं सांग हे? म्हणजे आज मी मुंबईमध्ये कुठेही वेगळी हवं तिथे जागा घेऊन भाड्याने राहू शकतो, पण त्यांनी मला हाकलून देईपर्यंत मी त्याच्याकडे राहणार आहे. सी, ह्याच्यातलं प्रेम लक्षात घे की अदरवाईज मला एकदा मोने म्हणाला, "ओ इंगळे, इथे झोपायला खाट आहे, जेवायला ताट आहे, काम करायला आलात, कुठे जीव काढून दुसरीकडे काहीतरी करताय?" हा शब्द. किंवा मला खूप सांभाळून घेतल्या लोकांनी. सॅटर्डे नाईटला पार्टीला मित्र भेटायचे, परवडायचं नाही तेव्हा. बरोबर आहे, नाही तुझे 100 रुपयेच. त्यांनी मला कधीही नाही तुझे काही नाही असं नाही सांगितलं, काहीतरी द्यायची सवय लावली कॉन्ट्रीब्युशन म्हणून. बरोबर, पण तुझे 100 रुपये. आज ते सगळं मी माझ्या ज्युनियर्स साठी करतो. अरे वा, बर. त्यांनी मला दिलंय ना ते. सो मला हे माहिती आहे की मी बरोबर असेन तर माझ्यापेक्षा धाकट्या वयाने असलेल्या मुलांनी पाकिटात हात घालायचं कारण नाही. काही काही गोष्टी चालत येतात ना रे, ज्या आपल्याला तशा तशा पुढे पोचवायच्या आहेत. जसं मी हक्कानी कोणाला तरी अजूनही सांगेन, ए माझे दे ना, तसं त्याला मी सांगणार नाही, हक्कानी सांगेन. सो ग्रुप अशा पद्धतीचा होता आहे माझा डेफिनेटली. आणि ग्रुपिझमला एक दुसरा शब्द आहे, कम्फर्ट लेवल. बर, ज्यांच्या बरोबर मला काम करताना मला कम्फर्ट लेवल जाणवते त्या माणसांनी एकत्र काम केलं तर काय प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे मला तर फारच असं वाटतं की ह्यांचा ग्रुप हो मग आहे, मग तोडून तुमचा ग्रुप तयार करा. चांगलं काम करायला कोणी अडवलंय का तुम्हाला? कोणी नाही. मोठं काहीतरी हिंदी बिंदी मला काही माहित नाही, आपल्याकडे कोणी अडवलंय? आणि त्याच्यानंतर पुढचा तुझा मुद्दा की फार कष्ट आहेत, कोणासाठी करतात? स्वतःसाठी करतात ना. बरोबर, मग कौतुक काय करून घेतो त्याचं? मग कष्ट आहे आणि नाही तर परत जा. कोणी इथे कोणाला बोलवलंय नाही तुझ्याशिवाय रंगभूमी ओस पडली म्हणून? कोणी? मी माझ्या मुलाखतीत सांगतो, मला तर फार कंटाळा येतो जे लोक म्हणतात मी स्ट्रगल केलाय. कारण स्ट्रगल म्हणजे रात्री काय वडापाव खाऊन जगलो आणि मग रात्री स्टेशनवर झोपलो आणि असा कुठून तरी आलो, मग पश्चिम महाराष्ट्रातल्या एका खेड्यातनं मराठवाड्यातनं आणि हे ते. कुणासाठी आलास? उपाशी म्हणशील तर मुंबईत रोज 1,00,000 लोक उपाशी झोपतायत, 1,00,000 लोक वडापाव खाऊन राहतायत, 1,00,000 लोक स्टेशनवरती रात्र काढतायत. तुझं काय कौतुक आहे? माझं काय कौतुक आहे? म्हणजे स्वतःच्या कष्टाला तुम्ही स्ट्रगल म्हणायचं, ह्या काय भंपकपणा आहे? स्ट्रगल असेल तर मी कालच्या कामापेक्षा आजचं काम बरं केलं का नाही हा असायला पाहिजे ना सौमित्र. मी आज 3 लोकांना भेटलो, मी उद्या 5 लोकांना भेटून माझ्या कामाच्या संदर्भात बोलेन. त्याच्यासाठी मला काय करायला लागलं त्यालाच जर का मी स्ट्रगल म्हणायला लागलो तर मग तू सहानुभूती मिळवतेस बॉस. म्हणजे ते तसं आहे की काल एक माणूस मला भेटला, माझा फॅन होता आणि मग त्यांनी मला असं सांगितलं आणि इतकं बरं वाटलं वगैरे. हा, कौतुक कसलं करतो याचं? लोकांनी म्हणू दे ना. हे आपल्याकडे काय झालंय, स्वतःविषयी बोलायची सवय लागली आहे. अर्थात आम्हाला उलट झालं, आम्हाला दुसऱ्याविषयी वाईट बोलायची सवय लागली.
नाही, पण तुम्ही वाईट काही बोलत नाही, नाही. गंमत सोड. पण हा मला मुद्दा वाटतो रे, हा. म्हणजे ऑन अ सिरियस नोट, सगळे जणांसाठी सगळ्या गोष्टी नसतात ना. तू खूप चांगलं बोलतोस. तुला जी माणसं चांगलं म्हणजे चांगल्याच अर्थानं, की तू खूप चांगलं वेगवेगळी माणसं भेटली आणि ती कशी तुझ्या आयुष्यात इन झाली आणि तुझं आयुष्य मोठं झालं हे तू सांगतोस. पण आनंद इंगळेचा स्ट्रगल काय होता? आनंद इंगळेचा पॅच काय होता? त्यानं कुठल्या गोष्टीवर ओव्हरकम करण्यासाठी त्याला खूप कष्ट चांगल्या अर्थानं करायला लागले आणि तो त्यातनं बाहेर पडला? अजून नाही बाहेर पडलो. माझी अजूनही आत्ता म्हणशील तर भाषा म्हणून एका विशिष्ट पद्धतीचीच भाषा आहे. मला अजूनही तू बघशील तर मला कोकणी मध्ये समजा म्हणजे मालवणी रोल दिला किंवा वराडकरच्या माणसाचा कुठला तरी रोल दिला किंवा मराठवाड्याकडच्या कुठल्या माणसाचा रोल दिला, तर आज मला तो लहेजा अजूनही तितका पटकन पकडता येत नाही. अजूनही मी बोलत असताना ते पुण्या मुंबईचंच मराठी वाटतं. सो हा माझा ड्रॉबॅक वाटतो मला. अजून स्ट्रगल म्हणशील तर माझा तो आहे की मी आता जास्तीत जास्त ती भाषा ऐकणे. आता रोल जेव्हा येत आहेत वेगवेगळे, पंचक सारख्या सिनेमामध्ये मालवणी होता, जेव्हा मी ट्युटर लावला आणि मला माहिती आहे की तेव्हा कोणीही शोधून नाही काढू शकलं की अरे नाही नाही हा काय असं नाही बोलत, असं कोणी म्हणू शकलं नाही. कारण डबिंग पासनं त्या गोष्टी ठेवल्या, ट्युटर ठेवले, शिकलो. मला वाटतं स्ट्रगल हा आहे. पण मला तुझ्या भूतकाळात जास्त जायचंय की इतकं साधं सोपं नव्हतं ना. तू ज्या पद्धतीने सांगतोयस की मला माणसं भेटली, मग मी त्यांच्यात आलो, मग मला मिळत गेलं, मग मी करायला लागलो. इतकं साधं सोपं नसतं लाईफ. काय इतकं साधं सोपं होतं? नव्हतंच ना. पण सौमित्र आता त्याचं काय कौतुक करायचं? मला कौतुक नको आहे, मला हे हवंय की मग हे मी काय विचारतो, तू त्या जगण्याकडे कसं पाहत होतास की तू अवघड होतं? प्रश्नच नाही, अवघड का नसेल? अरे 20 वर्षाचा होतो मी, 20-22 वर्षाचा, बरोबर आहे. ह्या क्षेत्रात जायचं तेव्हा तर अनसर्टनिटी. आज तरी खूप जास्त मार्ग आहेत उपलब्ध. म्हणजे त्यावेळेला काय होतं, एक टेलिव्हिजन, दूरदर्शन, बरोबर, नाटक, सिनेमा, संपलं. असा चेहरा, कोण सिनेमात काम देणार होतं? नाही, असा चेहरा म्हणजे आता सुखवस्तू दिसत असला तेव्हा फार बरा दिसायचो नाही रे. बरं दिसणं किंवा नाही हा मुद्दा नव्हता, ही माझी गंमत आहे. पण माहिती कुठे होतं आधी, कोणाकडे जातात, कोण करतंय? आज ज्या पद्धतीने पोरं जितकी जास्त ती अवेअर आहेत कामाच्या संदर्भात, तेवढे कुठे होतो रे? त्यामुळे ते कष्ट खूप जास्त झाले. काम मिळवण्याचे नाही, काम कसं असावं ह्या संदर्भात विचार करण्याची जी गंमत होती ती जास्त आली. मी तुला हे कसं समजावून सांगू की अवघड नव्हतं का? अवघड होतं, पण तो काही स्ट्रगल नव्हता. अवघड गोष्ट माझ्यासाठी केली ना मी, म्हणून मी ते कधी फार लक्षात ठेवलं नाही. हे बघ, दामू काकांनी मला तू नाटकाचा विचार काय करणार आहेस हे शिकवलं. दामू काका फार बोलायचे नाहीत, पण तू नट म्हणून मला दाखव ना काय करणार आहेस. मला खूप जास्त कदाचित ह्या 2-3 दिग्दर्शकांकडनं कळलं की विजय केंकरे असतील की आपण तालमीला जाताना भरपूर, आता मी दरवेळेला म्हणतो पण तरी देखील मला ते मनापासून वाटतं, भरपूर हिरवा रंग घेऊन जावा, झाड कसं कापायचं ते दिग्दर्शक ठरवेल. माझ्याकडे तर पट पाहिजे, माझ्या दुकानात तर साड्या पाहिजेत, तर गिऱ्हाईक आल्यानंतर मी दाखवू शकेन की ही रेशमी आहे, ही अशी आहे, ही तशी आहे, ही अजून आहे, बरोबर. ते वाढवण्याची आयडिया मला ह्या लोकांनी दिली. तुझ्यात काय वाढवता येईल, विनोदी पद्धतीचं काम. ही अनेक वेळा लोक म्हणतात की विनोदी नट आहे आणल्या, तर मला आय टेक इट एज अ कॉम्प्लिमेंट. कारण करून दाखवा, करून दाखव. म्हणजे कोणाला कुठला अभिनय कमी आणि जास्त कसा असेल, बरोबर की नाही? म्हणजे असं मला वाटतं. निदान सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता असं जेव्हा म्हणतात तेव्हा चित्रपटातली ती भूमिका सहाय्यक आहे. करेक्ट. अभिनेता सहाय्यक नाहीये. करेक्ट. अनेक वेळेला एकदम तरुण नट असतो एखादा, दुसरा सिनेमा असतो आणि त्याला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं समजा मिळालं, आणि असं धरून चालू आपण की परेश रावल यांना
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचं मिळालं. तर ह्याचा अर्थ असा आहे का की परेश रावल सहाय्यक नाही, ती भूमिका सहाय्यक अभिनेत्याची होती, जे बऱ्याच वेळेला कळत नाही. आणि ह्या क्षेत्राची ही गोष्ट तुम्ही प्लीज लक्षात घ्यायला हवीच असं मला वाटतं. जर तुम्ही तुमची ईर्ष्या कमी होईल, तुमचं डोकं सरळ राहील. अनेक वेळेला जेव्हा तुम्ही बघता, पोस्टर्स बघता, किंवा हे मगाशी सांगायचं राहून गेलं म्हणून त्याच्यातला विषय सांगतोय मी, की म्हणून मी शांत आहे. ईर्ष्या, कारण तू बघ, कुठलाही नवीन तरुण मुलगा असेल, फिल्मफेअर असेल अवॉर्ड किंवा कुठलाही, फोटो त्याचाच असणार आहे. तू कधीतरी कुठला तरी अवॉर्ड फंक्शन आणि त्याच्या मागे मागे विक्रम गोखल्यांचा फोटो लावला, असं बघितलंस का? हा ऍक्टर आणि नट मधला फरक आहे का? माहित नाही मला जेन्युअनली माहित नाही, पण आहे हे असं आहे. आणि जे ऍक्सेप्ट करायला पाहिजे. तुम्ही जास्त शांत राहता. एक तरुण मुलगा आणि एक तरुण मुलगी सिनेमाचं इंट्रोड्युसिंग असतील तर त्यांचंच पोस्टर येतं बघ, पोस्टर सुद्धा. मग त्या सिनेमात आजूबाजूला किती मोठे नट असले तरी त्यांचं पोस्टर नसतं, ते नंतर येतं. हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागतं की एक वेगळा लोकप्रियतेचा वेगळा भाग आहे, तुमच्या लोकप्रियतेचा वेगळा भाग आहे. तुम्हाला लोक ऍक्टर म्हणून ओळखणार आहेत का स्टार म्हणून ओळखणार आहेत, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्टार ऍक्टर नसतात का? असतातच. मठ्ठ स्टार नसतात का? असतातच. 100%. पण जो तो त्याच्या नशिबाने आणि त्याच्या कष्टाने तिथे आहे ना, मग त्याच्यावर तुम्हाला कसं वाटतं? लेखी मठ्ठ स्टार कोण आहे? मी नाही आहे एवढं मला माहिती आहे. नाही, मी मुद्दाम विचारलं. नाही मला माहिती आहे. किंवा कदाचित बऱ्याच वेळा अर्षात बघत राहिलो तर मीच. वाह्यातगिरीचा प्रश्न होता. मज्जा. तू मगाशी बोलला ना, नाटकामुळं तू नाटक सतत करत होता. नाटक केलं कारण तेव्हा नाटकच होतं रे. हा, आणि आता पण तू नाटक करतोच आहेस, म्हणजे आवर्जून करतो. नाटक मला फार आवडतं. हे बघ, नाटक मी माझ्या आवडीचं करतो. सिनेमा मी उपजीविका म्हणून कधीतरी थोडंसं कमी जास्त चित्रपटाची स्टोरी जरी इकडे तिकडे असली तरी करतो. मालिका एक 8-9 वर्षापर्यंत भरपूर केल्या. आता 8-9 वर्ष झाली मालिका नाही केली. त्याचं एक वेगळं गणित आहे, प्रत्येकाचं बलस्थान वेगवेगळं आहे. पण नाटक तू म्हणतो, नाटक तुम्ही या नाटकात काम करता, तुम्ही ती भूमिका जगत असता आणि तू खूपच नाटकांमधून दिसलास आणि ती भूमिका जगत गेलास. मला असं वाटतं की नाटक माणसाला जास्त समृद्ध करतं, बघायला लावतं, वाईड करतं मे बी, किंवा शिकवतो सुद्धा. प्रत्येक कलाकृती तुम्हाला शिकवत असते काही ना काहीतरी. तुझ्या आयुष्यातल्या अशा महत्वाच्या कलाकृती कुठल्या ठरल्या की ज्याने कलाकृतीपेक्षा तुला मी माध्यमांनी काय शिकवलं सांगितलं तर चालेल का? कलाकृती पण सांगतो, अगदीच सांगतो. नाटकानी येस मला समृद्ध साहित्यिक दृष्ट्या केलं. मला सांगायला अत्यंत आनंद होतो, माझं वाचन खरंच खूप चांगलं आहे. भरपूर वाचन ही मला असं वाटतं की फार गरजेची गोष्ट आहे. वेगवेगळ्या पद्धतीची भाषा, वेगवेगळ्या पद्धतीचं लिखाण तुमच्या डोळ्यासमोरून आणि तुम्हाला समजणं. आणि आपल्याकडे समृद्ध लेखक आहेत, म्हणजे काही प्रश्नच नाही. मराठी ही त्या अर्थाने अत्यंत समृद्ध असलेली भाषा आहे की ज्यामध्ये इतकं अप्रतिम लेखन वेगवेगळ्या पद्धतीचं, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचं लेखन मला माहीत नाही. दुसऱ्या भाषा आपल्याला येत नाहीत म्हणून आपण कोणाला कंपॅरिझन नको करायला. आपण एवढंच म्हणूया की इतकं माझ्याकडे आहे. म्हणजे तुम्हाला प्रवासवर्ण वाचायची आवड असेल तिथपासनं, तुम्हाला फिक्शन आवडत असेल तिथपर्यंत, प्रत्येक कॅटेगरीमध्ये तुम्हाला 50-50 लेखक आहेत. तुम्ही ठरवा. तुम्हाला ऐतिहासिक आवडतंय, तुम्हाला आत्ताचं आवडतंय, तुम्हाला सस्पेन्स आवडतंय, तुम्हाला विनोदी आवडतंय, तुम्हाला लाईट आवडतंय, तुम्हाला ललित आवडतंय. काय याचा खूप उपयोग झाला. ह्याचा खूप उपयोग नाटकात काम करताना झाला. कारण तेव्हा नाटक वाचताना ते मला ऐकू यायला सुरुवात झाली की नाटकाने मला काय दिलं तर लिखित शब्द कसा ऐकू येतो आहे हे कनेक्शन कदाचित, म्हणजे तो प्रोड्यूस कसा करायचा आहे ह्या संदर्भातली गोष्ट. नाटकाने मला अजून काय दिलं तर 2 शब्दांमधला अर्थ शिकवला मला नाटकाने. बिटवीन द गॅम्प्स म्हणू तर ती ह्या नाटकाच्या वर्कशॉपमुळे अनसेड नाटकाने मला
अनसेड, न सांगितलेली गोष्ट प्रेक्षकांपर्यंत कशी पोचवायची, वा. हे कदाचित नाटकाने शिकवलं. अजून खरं तर खूप, म्हणजे आता मी किस्सा विचार करत होतो, म्हणजे असा म्हणून, म्हणजे नाटकाचं बलस्थान म्हणून म्हणशील ना तर मला नाटकाने माणूस म्हणून ते समृद्ध केलं. किस्सा म्हणून म्हणशील तर डिसिप्लिन. डॉक्टर लागू एक दिवस आम्ही बघत होतो, दुसरी बेल झाली की ते जाऊन, माझ्या सुदैवाने काय झालं, माझं दुसरंच नाटक अशोक सराफांबरोबर होतं. बरोबर, त्यांच्या इतका डिसिप्लिन्ड ऍक्टर नाही. म्हणजे खूप खूप शिकलो. दुसऱ्या बेल नंतर अशोक सराफ स्वतः विंगेमध्ये त्यांच्या ठिकाणी त्यांची खुर्ची घालून बसलेले असायचे. त्याच्या आधी ते संपूर्ण स्टेज बघायचे, सगळ्या गोष्टी रोज जागेवर आहेत नाही आहेत. त्यांनी मला सांगितलं की तू स्टेजवर आल्या आल्या कळलं पाहिजे हे तू तुझ्या स्वतःच्या घरात फिरतोयस का लोकांच्या घरात आलायस. तुझ्या घरात असशील तर तुला ही सगळी जागा माहिती पाहिजे. त्याच्या आधी रोज बघून घ्यायचं. प्रत्येक स्टेज वेगवेगळे की नाही. आपल्याकडे फिरती रंगभूमी आहे, बरोबर आहे. प्रत्येक स्टेज वेगवेगळं असणार आहे, त्याचं डायमेन्शन्स वेगवेगळे आहेत. तर फिरून घ्यायचं. एकही लोकांना, सहकलाकारांना विचारल्याशिवाय ॲडिशन्स घ्यायच्या नाहीत. त्यांनी त्यांचा रिदम जातो. असं तुला कोणी सांगितलं? अशोक मामा. अच्छा. हा जो मुद्दा आहे ना, डिसिप्लिन, हा त्यांच्याकडनं शिकलो. डॉक्टर लागू त्यांच्याकडनं. हेच त्यांच्याशी कधी काही फार बोलणं झालं नाही, काम कधी त्यांच्यावर करता नाही आलं, पण कामं बघताना दुसरी बेल झाली की माणूस विंगेत, शांत, कोणाशीही न बोलता, कॉन्सन्ट्रेशनने. हे सगळं शिकलो म्हणजे हे सगळं मी करतो असा त्याचा अर्थ नाही. प्रत्येकाची कॉन्सन्ट्रेशन लेवल वेगळी. तू काय करतोस? मी स्टेजवरती डेफिनेटली असतो. बर. ती गोष्ट मी माझ्या कलाकारांना कोणालाही विचारतो. दुसरी बेल झाली की मी स्टेजवर असतो, त्याच्यानंतर मी मेकअप रूम मध्ये नसतो. बर. तिसऱ्या बेल पर्यंत स्टेजवर मी चालतो, उतरतो, बघतो, काही असेल. हां, आता व्यावसायिक नाटकात इतके प्रयोग झाल्यामुळे तुम्हाला माहितीच असतं, पण अजूनही पहिल्या अंकामध्ये, पहिल्या सीनमध्ये बरोबर कोण आहे, तर परवाचा सीन कसा आला होता, आजचा सीन कसा करूया, ह्या ज्या गोष्टी आहेत. हो, मी असं गप्प बसून राहिलोय असं नाही होत. किंवा आता हे जी मुलाखत बघतायत ते बहुतेक जण म्हणतील नाही तसं कधीच होत नाही, तू गप्प बसून राहिलाय. पण प्रत्येकाची कॉन्सन्ट्रेट करण्याची पद्धत वेगळी असते. मला त्या वेळेला तिथे गेलं की कॉन्सन्ट्रेशन. तुला भावलेली नाटकं कुठली आहेत की तुझी नाटकं केली त्यातली तुला आवडलेली की हे मला करायला मिळालं आणि मला? नाकडाच्या आधी, अच्छा, तुझ्या माझ्यात अत्यंत आवडले. व्यक्ती आणि वल्ली, प्रश्नच नाही. खरं खरं सांग, आता मी जे करतो आहे तेही मला एक फार्स म्हणून भयंकर आवडलं होतं. आणि सूर्याचे पिल्ले, प्रतिमा त्यांनी बसवली. हो, अरे काय लेखक आहेत. आपल्याला कधी चान्स मिळणार होता. पु ल देशपांडे, वसंत सबनीस, अरे ह्यांच्या नाटकात काम करायचं काय गंमत आहे. म्हणजे डॉक्टर विवेक बिळे बरोबर 6 नाटकं केली. त्यांच्या प्रत्येक नाटकात असतोच मला वाटतं. तू 2 नाटकं सोडली तर मी त्यांच्या सगळ्या बेळेंना नाटक लिहायला पेन नसलं तरी चालतं, पण आनंद निघायला लागतो. पण तो म्हणतो पण तसं की नाटक मी लिहितो. आणि हे किती महत्वाचं सांग ना, की तुमच्या आजूबाजूला असा एखादा लेखक असणं की जो काहीतरी गमतीचं वेगळं लिहायचा प्रयत्न करतो आहे. म्हणून मी म्हणलं ना, चांगल्या माणसांबरोबर, चांगली माणसं म्हणजे काय, की ज्यांना चांगलं काहीतरी करायची इच्छा आहे, तर आपण त्यांच्याबरोबर राहायचा प्रयत्न करायचा. बाकी काय. तू इतके वर्ष काम करतोय, तुला सिनेमा पण माहिती आहे, नाटक पण माहिती आहे, टीव्ही पण माहिती आहे. इंडस्ट्री म्हणून तुला काय तुझी निरीक्षण आहेत? इंडस्ट्री कशी बदलत गेली असं वाटतं? 90च्या दशकामध्ये किंवा साधारण 2000 मध्ये इंडस्ट्री कशी होती, त्यानंतर कशी झाली, आता लॉकडाऊन नंतर काय फरक पडलाय का? जास्त शिकायला हवं होतं आपण लॉकडाऊन नंतर. काय शिकायला पण तसं कामाच्या प्रती डेडिकेशन हे जास्त शिकायला हवं होतं. असं म्हणजे शिकतील असं वाटलं होतं मला, किंवा मी तरी शिकीन असं मला वाटलं होतं. आहे त्यापेक्षा जास्त, पण तसं होताना दिसत नाही. आजही आपण तितक्याच काही गोष्टी बेफिकिरीने करतो असं मला जाणवतं अनेक गोष्टींमध्ये. दुसरं फरक म्हणशील तर दोन्ही सांगतो, चांगले वाईट मला जाणवलेले. तुलाच जाणवलं ते असेच आहेत असं माझं अजिबात म्हणणं नाही.
कामाचा सुकून गेला, हो. कामाचा आनंद गेला. हे प्रेक्षकांना आवडते आहे असं समजून काहीतरी करत राहायचं. म्हणजे टेलिव्हिजन हे अत्यंत मला लोकप्रिय माध्यम वाटतं, अत्यंत बलस्थान आहे. म्हणजे महाराष्ट्रात तरी टेलिव्हिजनवरचं काम करणारा नट किंवा मालिकांमध्ये काम करणारे नट हे खूप पॉप्युलर आहेत घराघरात अगदी. पण त्याच पॉप्युलरिटी बरोबर एक तोचपणा बिचारा येतो. बरं. आणि जे खरंच कुठल्याच घरात होत नाही अशा गोष्टी कराव्या लागतात. बरं. आता तिथे माझा प्रश्न आहे की रात्री 10 वाजता अलीकडे तुला उद्या सकाळी 7चा कॉल टाइम आहे असं येतं, तर ही कुठली सिस्टीम आहे बाबा? हे का आहे? हे म्हणजे मला ते नेहमी वाटतं की नट म्हणतो आई शपथ हे काय करतोय मी, बरोबर आहे, मला आवडत नाहीये. दिग्दर्शक म्हणतो की मलाही आवडत नाहीये पण चॅनल सांगताय. आणि लेखक सांगतोय, लेखक म्हणतो मलाही आवडत नाहीये पण चॅनलवाले सांगतायत. आणि चॅनलवाले म्हणतात आम्हालाही आवडत नाही पण लोकांची हीच आवड आहे. आणि लोक येऊन आम्हाला म्हणतात काय घाणेरडं करताय तुम्ही. बरोबर ना? अर्ध्यापेक्षा लोक अरे मग हे कोणाच्या आवडीसाठी चाललंय? व्हेरी ट्रू. ही काय पद्धत आहे? कुणाच्या घरात कोणीतरी म्हणजे अतिरंजित असतं ना, नाही असं माझं काहीच म्हणणं नाही, पण मला फरक जाणवला तो हा की पूर्वी टेलिव्हिजनवर पिंपळपान म्हण किंवा द्विधातासारखं म्हण किंवा प्रपंचसारखी म्हण, झोकासारखी म्हण, अशा मालिका होत्या. सुंदर, छान, 52 भागाच्या असतील किंवा अगदी डेली सोप म्हणून सुद्धा पहिली सुकन्या कुलकर्णीची आलेली आभाळ मायासारखी एखादी असेल की ज्यामध्ये खरी माणसं. पण हे कुठे गेलं सगळं? आय डोंट नो. मला याच्याविषयी अत्यंत खेद आहे. मला अत्यंत खेद आहे ह्याविषयी की आज ऍक्शन आणि कट म्हणजे आता तर मला असं वाटतं की टेलिव्हिजनला ऍक्टिंग कॅमेराच करतो ना, कुठेच एका ठिकाणी ठेवून कॅमेरा तुझा अभिनय बघणार आहे. अर्ध्या वेळेला झूप झूप अशी एक स्टाईल मध्या काळात होती, आता तेही मागे पडलं. आणि बरं तेही चल, मला मान्य आहे की ती एक फेज असते किंवा काही असेल, पण डिसिप्लिन राहिलं नाही रे. की ती 9 वाजताचा सगळ्यांना 9ची शिफ्ट आहे ना, कधी आणि कसं ठरलं. आणि बिचारा मला त्या प्रोड्युसरच्या संदर्भात भयंकर वाईट वाटतं का, अरे त्याच्याशिवाय त्यांचं कामच पूर्ण होणार नाहीये. म्हणजे प्रोड्युसर काही दुष्ट नाही आहेत ना, कोणाला तरी काय म्हणतात त्याला छळायचं म्हणून चाललेलं नाहीये ना, पण काय करणार बिचारे नट नट्या जे तरुण हिरो हिरोईन 25 दिवस सकाळी 9 ते रात्री 10-11 असं काम करतायत, कधी कधी नाईट करतायत, परत सकाळी येतात. आणि हे कोणाला लपलेलं नाहीये, कोणी मला सांगावं असं नाहीये, हे असंच आहे. मग हे कशासाठी चाललंय? तरी पण काय करतात? आणि तरीही लोक म्हणतात की एपिसोड का नाही आहेत. म्हणजे आता तू रंगपंचमी आली की सगळ्या दुनियाभरच्या घरांमध्ये रंगपंचमी का? माझी टेलिव्हिजन सिरियल माझी चालली आहे ना, बरोबर नाही म्हणजे काय आयडिया काय आहे मला ते कळत नाही. पण ते ज्यांना कळतं ते बरोबर, त्यांना वाटतं ते बरोबर आहे. मला आनंद निघालेला आहे कळत नाही, तर मान्य आनंद निघालेला आहे कळत नाही, तर काय करणार? हे झालं टीव्हीचं. मला टीव्हीचं आणि भयंकर बदल म्हणून मी म्हणतो ऑफकोर्स. आणि दुसरा भयंकर बदल मला टीव्ही मधला जाणवत होतो की त्यांनी जवळपास नसलेल्या अनेक गोष्टी समाजात रूढ केल्या. उदाहरणार्थ घरामध्ये कोणीतरी, कुठल्या घरांमध्ये रोज कोणीतरी एक सासू सुनेला रोज लाटण्याने मारते आहे किंवा काय, ह्याचा लसावी काढला तर कदाचित 2% ही भयंकर परिस्थिती असेलही. मला असं अजिबात म्हणायचं नाही. मला वाईट वाटतं की हे सगळं प्रेक्षक आवडीने बघतो, तर माझी अभिरुची नक्की चालली आहे कुठे? अलग लक्षात मला काय म्हणायचं आहे की हे सगळं बघतोय मी, पण मग त्याच प्रेक्षकांची अभिरुची प्रपंच पण होती, बरोबर ना, आपण फरकाविषयीच बोलतोय. पण मग हे कशी काय? मला मी म्हणलं ना त्या बाबतीत मी अनभिज्ञ. म्हणजे ज्या माणसाने सुंदर चवदार ताट अनुभवलंय, करेक्ट, तो मग असं का? आणि अनेक वेळेला आम्हाला म्हणतातच की, म्हणजे आता तुला सांगू, अगदी परवाच्या दिवशी कोणीतरी मला असं म्हणालं की अहो तुमची ओळख आहे का त्यांच्याशी, त्यांना सांगा ना ते बंद करा. तर मी म्हणलं की
हुशार उत्तर किंवा एक तात्पुरतं उत्तर द्यायचं म्हणून मी म्हणलं, पण रिमोट तुमच्या हातात आहे ना, तुम्ही बंद करा. बरोबर. पण माझं हे हुशार उत्तर झालं, खरं नव्हे, मला त्यांना त्यांच्या आवडीची एंटरटेनमेंट देता येत नाही, ही वस्तुस्थिती त्याच्यात लपत नाही. मी कितीही नाही मग तुम्ही बघू नका असं म्हणे नाही, पण टेलिव्हिजन ही एंटरटेनमेंटसाठी असलेली गोष्ट असेल तर आज तू असं किती लोक बघितले आहेस रे की जे म्हणतात आहा अप्रतिम सिरियल चाललेले आहे. बहुतेक 80% लोक हेच म्हणतात, काय त्या तुमच्या मालिका हो. पण बघत राहतात, कारण दुसरं काय करणार होतो पॅन्डेमिक मध्ये, दुसरं काय करणार होते. आणि पॅन्डेमिकचा मुद्दा नाहीच आहे, त्याच्या आधीपासून जे चालू आहे. मला हे मान्य आहे की अतिरंजित बघायला माणसाला जरा आवडतं, पण विषयच नाही आहेत का रे आपल्याकडे कुठले. फौजी सारखी एखादी मालिका आपण पाहिली होती ना, आज का होत नाही. तुझ्या एवढ्या ओळखी आहेत, तुमचा एवढा सगळा ग्रुप मस्त मस्त आहे, तू का नाही प्रपोज करत असं काहीतरी करूया आपण एकत्र म्हणून. घेतच नाही. मी कितीतरी मित्रांना सांगितलं आपण ह्या विषयावर करू, दमा मिराजदारांच्या कथांवर करू, भोकरवाडीवर करू. नाही रे, आता त्याला नाही किंमत, तोंडावर सांगतात. आणि हे कोण नवीन, म्हणजे मी मागे पडलोय त्याच्यात, मी मान्यच करतो, पण हे कोण नवीन मार्केटिंग वाली म्हणून जी माणसं येतात आणि ती जी सांगतात की असं नको असं करा, असं नको असं करा, म्हणजे इतका मूर्खपणा आहे की पु ल देशपांड्यांचं काहीतरी एक करूया तर त्यांच्यावर मीटिंग कधी करता येईल असं विचारणारी माणसं आहेत, नाही का. म्हणजे प्रेमचंद यांच्या कथांवर आधारित एक कार्यक्रम आपण एक मालिका करूया. सो वेन कॅन प्रेमचंद कॅन कम टू मीट अस आणि फॉर द मीटिंग. तर अशी लोक आहेत ना, अशा त्या मग हे चॅनलने लक्ष दिलं पाहिजे. माहित नाही आता, पण आहेत ना तिथे, हे मुलं मुली तशीच आहेत ना. पण मग मला एक सांग, सगळं हे ठीक आहे, तुला समजा काहीतरी चांगलं करायचं, अपमान होता, हे कोणाच्या हातात, चॅनलच्या हातात आहे ना. मला असं वाटतं चॅनलच्या हातात असावं. म्हणजे माझा सतीश राजवाडे माझाच मित्र आहे ना, आज त्यांनी चॅनल नंबर 1 ला आणून दिलं. हो बरोबर आहे. इकडे सतीश आहे, तिकडे केदार आहे. हे त्यांनी कितीतरी दिवसांनी जरा बरी भाषा असलेली आणि जरा बरं काम करणारी, मी सगळीच म्हणत नाहीये, पण मुख्य निदान भूमिका करणारी नटी, ही आई कुठे काय करते, ही काही वर्षांपूर्वी उत्तम मालिका, आज कदाचित बरोबरच आहे की इतकी वर्ष तुम्ही काय दाखवणार आहात वेगवेगळं. त्या लेखकांचं, मुग्धा गोडबोले जेव्हा लिहित होती ती मालिका, मी आज ती वाईट आहे असं अजिबात म्हणत नाही, मुळीच नाही, तीच माणसं आहेत सगळी. पण मला असं वाटलं की सतीश राजवाडेला असं वाटलं की हे करावं, पण म्हणून त्याच्या चॅनलवरती सगळ्याच मालिका वेगवेगळ्या पद्धतीच्या असाव्या, तो बघतही असेल. पण कुठेतरी कदाचित त्यालाही उत्तर द्यायचं, बिझनेस आहे ना शेवटी. म्हणजे पुन्हा मग तिथंच आलं ना सगळं, कारण असं तर नाहीये. हो, पण मी तुला तेच म्हणतोय, पुन्हा तिथेच आलं सगळं. विशेष सर्कल. अहो, कितीतरी मोठी उत्तम कामं डिरेक्ट करणाऱ्या माणसांना जेव्हा बसवून ठेवतात ना बाहेर, ओळखत नसल्यामुळे चॅनल ऑफिसच्या बाहेर, तेव्हा वाईट वाटतं. असं कितीतरी वेळा झालंय, वाईट वाटतं. हे झालं टीव्हीचं. सिनेमाबद्दल काय सांगशील? सिनेमा बदललाय, डेफिनेटली बदललाय, डेफिनेटली बदललाय. अरे काय तुफान हुशार मुलं आली आहेत. उलट झालं, सिनेमा जास्त हुशार झाला. हो, प्रश्नच नाही. सिनेमा आपल्याकडे आजही माझा असा दावा आहे की आपल्याकडे सिनेमामध्ये जेवढे विषय येतात त्याला प्रेक्षकांची साथ लाभत नाहीये, हे खरं आहे. सगळेच सिनेमे काही चालत नाही आहेत, पण मी ते नाहीच म्हणत आहे. आपण समृद्ध, हा व्यवसायाच्या आणि धंद्याच्या दृष्टीने पण समृद्ध असं धरलं तर तेवढे समृद्ध नाही होत आपण. पण विषय म्हणून म्हणशील, तरुण मुलं अरे काय काय मस्त मस्त स्क्रिप्ट आणतात, करतात, लिहितात. पूर्वी बघ ना, एक विशिष्ट, आज आता बोलायला हरकत नाही, पण एक विशिष्ट काळ फक्त कुठला तरी 2 मित्र घ्यायचे आणि घाणेरडी कॉमेडी करून गलिच्छ सिनेमा करायचा, असं होतं. मला मुद्दाम नावं घ्यायची नाहीत, त्यामुळे त्यांची घरं गाड्या झाल्यात, उत्तमच आहे ते. पण काय आहे, त्यांनी वाट लावली ना, वाट लावली की नाही. आधीचे 2 जण कोणीतरी, मग नंतर 2 जण कोणीतरी, मग नंतर 2 जण कोणीतरी.
आणि याच्या करून चालली आहेत आपली, का नाही कंटाळणार लोक. मग मला ग्रेट वाटतं स्मिता तळवळकर सारख्या एखाद्या बाईचं, की त्या प्रचंड लाटेत सुद्धा त्या बाईनी अत्यंत वेगळ्या पद्धतीचे सिनेमे ती करत राहिली. दिस इज समथिंग ग्रेट. या सगळ्यामध्ये सोशल मीडिया कसा बघतोस तू? का तर मला कुठल्या तुम्हाला आता धरू नकोस. नाही, मी धरत नाही, पण सिनेमा म्हटलं की त्याचं प्रमोशन आलं, प्रमोशन म्हटलं की सोशल मीडिया. नाही आहेच ना प्रश्न. गेल्या काही दिवसांपासून तूही इन्स्टावर ऍक्टिव्ह झालेला दिसतोस मला. नाही, तुला मी फक्त आणि फक्त माझ्या सिनेमाच्या बाबतीत किती हुशार आहे. पर्सनल काही नाही. नाही. तू बघ ना, काय असं पर्सनल का नसावं? का कोणी माझ्यावर काही बोलावं ज्यांची लायकी पण नाही आहे? मी काय केलं आहे किंवा काय केलं नाही आहे, हा माझ्या कामाविषयी 500% बोल, अगदी काहीही प्रश्न नाही. तुला माझं काम आवडलं नाही तर तुला सांगण्याचा अधिकार आहे, कारण मी ते सोशल मीडियावर टाकलंय. बरोबर. सोशल मीडिया माझ्या मते ही दुधारी तलवार आहे. ती कशी वापरायची ही मला तरी अजून आलेली नाही आहे. ज्यांना येतं त्यांच्याविषयी काहीच प्रॉब्लेम नाही. पण मला भयंकर वाईट वाटतं की कुठल्याही नटीच्या फोटोखाली आपल्याकडचे ज्या पद्धतीचे परवट आणि ज्या पद्धतीच्या घाणेरड्या कॉमेंट्स असतात, चांगल्याही असतात, तर मला असं वाटतं की काय आहे हे? आपल्या वैयक्तिक आपली मतं समोरच्याची नाहीत तर तो नालायक आहे असंच धरून चालतो ना आता आपण. म्हणजे मी एका विशिष्ट गोष्टीला मानत नसीन किंवा एका विशिष्ट नेत्याला मानत नसीन, दोन्हीकडचं म्हणतोय मी आता, म्हणजे प्रॅक्टिकली दोन्हीकडचं म्हणतोय, तर मी नालायकच आहे दुसऱ्यांच्या दृष्टीने. आणि मग पटकन सुरू होतं, ए याला बॉयकॉट करा. का म्हणजे तुला आणि हे सोशल मीडियाच अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. हा सोशल मीडियाचीच हे बलस्थान आहे, म्हणजे पॉवर पण आहे. पण मला फार असं वाटतं मनापासनं की माझ्या चित्रपटाचं, माझ्या नाटकाचं माहिती देण्यापुरतं, प्रमोशन करण्याची गरज असलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सोशल मीडियानी ते लोकांपर्यंत पोचतं का? नक्की पोचतं, काही प्रश्नच नाही. माझ्यापुरतं आहे. मी कोण टाकतात त्यांच्याविषयी माझं काहीही म्हणणं नाही. पण मला खरंच सौमित्र असं वाटतं, म्हणजे आता हे तुझ्या या पॉडकास्टमध्ये कदाचित दुसऱ्यांदा म्हणत असेन मी किंवा तिसऱ्यांदाही असेल, पण स्पेक्टर किंवा कसिनो रॉयल किंवा अशा कुठल्या तरी एका बॉन्डच्या सिनेमात एक वाक्य मला फार आवडलं होतं. लायसन्स टू किल इज ऑल्सो लायसन्स नॉट टू किल. जबाबदारी तुला जर का एखाद्या माणसाला मारायची जबाबदारी असेल तर मारायचं नाही ही जबाबदारी ही तुझ्याचवर आहे. हाच मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा मला फार महत्वाचा मुद्दा वाटतो. आणि मी ऍक्च्युली याला काही धरत बिरत नाहीये, पण मला हे का महत्वाचं वाटतं तर इतके वर्ष काम करणारा, वाचनाची आवड असणारा, एक साहित्याची रुची असलेला कलाकार ह्या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीने पाहतो हे लोकांनी ऐकावं असं मला वाटतं. एक. आणि दुसरी गोष्ट, मित्र म्हणेच्या प्लॅटफॉर्मवर ज्या पद्धतीच्या लोकांना मी आणतोय आणि ज्या पद्धतीनं तो रिसीव्ह होतोय, यातून मला हेही वाटतं की चांगली माणसं पण आहेत आणि त्यांचा टक्का वाढतोच आहे. म्हणून हा आता रिसीव्ह होतो एपिसोड. हो. मला तुझ्याकडे आता याच्याकडे एक मुद्दा महत्वाचा वाटतो ना, की मराठी कलाकार घरातले वाटतात, मराठी कलाकार आपले वाटतात, म्हणून आपण अंड्या म्हणतो किंवा अमुक तमुक सौम्या म्हणतो, कारण ते आपले वाटतात. एक. मग जर ते आपले वाटतात तर मग एखाद्या कलाकारानं काही टिप्पणी केली किंवा एखाद्या कलाकार एखाद्या गोष्टीवर व्यक्त नाही झाला तर त्याच्याबद्दलचा हेट्रेट इतका का दिसतो? मलाही तेच कळत नाही. अरे मला फोन आले आहेत, मला वैयक्तिक मेसेज आले आहेत की तुम्ही इतके इन्सेन्सिटिव्ह कसे, की तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी कसे बोलला नाही. तर मी असं म्हणलं की अरे मी दुसऱ्याही गोष्टीविषयी माझं मत नाहीये त्याच्यावर, असं नाहीये, मी तुझ्याशी का शेअर करू? करेक्ट. मी सतत व्यक्त होणं, हा जसा अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे व्यक्त होणं नाही रे, व्यक्त न होणं हे सुद्धा माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्यच आहे. करेक्ट. म्हणजे मला नेहमी असं वाटतं ना की वाहणं हे वाऱ्याचं स्वातंत्र्य नाही आहे, तो त्याचा धर्म आहे. जा नाही वाहत हे वाऱ्याचं स्वातंत्र्य आहे ना. करेक्ट. वा वा, बरोबर ना. म्हणजे असं मला बघायचं झालं एका बाजूनी तर. सो मला हे फार असं वाटतं की अरे का बोलवून म्हणजे मी तुला सांगतो ना, एक मध्यंतरी एका पेपरमधनं मला फोन आला होता आणि त्यांनी म्हणलं की तुमचं ह्याच्याविषयी काय मत आहे. आणि मी त्यांना म्हणलं की नाही माझं काही मत, त्याचं कारण जे काही विषय तुम्ही म्हणताय तो मला खरंच माहिती नाही आहे.
माहिती नसताना त्याच्यावरती आपण काहीतरी बोलायचं ते बरोबर नाही वगैरे. दुसऱ्या दिवशी असंवेदनशील कलाकार म्हणून छापून आलं होतं. बरोबर आहे. मी नाव घेत नाही आता, ज्यांना कळेल त्यांना पेपरवाल्यांना कळेलच ते. तर म्हणजे आता आमच्या बाजूला हे असंच आहे ना, म्हणजे तू बोललास तरी मार खाणार आहेस, बोलला नाहीस तरी मार खाणार आहेस. एकाच्या बाजूचं बोललास तर ते लोक तुला उचलून धरणार आहेत, ताबडतोब दुसरी लोक तुला त्याच्या विरोधात बोलणार. हे काय चाललंय सगळं? असं नव्हतं, असं अजिबात नव्हतं. अरे आत्ता विषय म्हणून सांगतो, आत्ता किती लोक बोलताय, अरे स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचा चित्रपट हा न पाहण्यासारखं काय आहे त्याच्यात? 5 दिवस 22 तारखेला सिनेमा प्रदर्शित झाला, 26-27 तारखेपर्यंत लोक बघत. त्याच्या आधी हे सगळे नालायक मराठी कलाकार आता कसे लपून बसलेत, एकाची तरी टिप्पणी आली का? कशासाठी? बघतील ना, सांगतील ना. बरं सांगतील तेव्हा त्याच्यानंतर बघा कसे घाबरले आता. म्हणजे आणि आता कळपात राहून ताकदवान वाटायला लागतो ना आपण. चेहरा नसतो आणि त्याच्यात शहाणपणा किंवा त्याच्यामध्ये हुरूप काय असतो, माझ्या नावासकट लिहिलंय ना काय एकटा. अरे पण नावासकट म्हणजे मला नेहमी असं वाटतं की खरंच ऍक्च्युली तू ज्याचं समर्थन करतो आहेस ते तू किती पाहिलंयस, वाचलंयस. तुला आठवत असेल तर आम्ही एक एकांकिका केली होती ज्याच्यावर आम्हाला काळं बिळ फासलो होतं. माकडाच्या हाती शॅम्पेन तेव्हा होतं आणि बरोबर. तेव्हा ते लोक आल्यानंतर म्हटलं की बरं तुम्हाला राग आलाय ना, आपण मारुती आणि शॅम्पेन असं त्याचं आधीचं नाव होतं, तर त्यांना खूप राग आला त्याचा. आणि ठीक आहे, समजू शकतो. तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे, मग आपण आता मारुती स्तोत्र म्हणूया. एक तर त्यांना स्तोत्र हे म्हणण्याची शक्यता मला दिसली नाही. स्तोत्र आणि त्याच्यानंतर ते ओरडले मला, कारण मला पाठ आहे. बरोबर, त्यांना ते येत नव्हतं, त्यामुळे ते अजून चिडले. नाही का? म्हणजे आता विरोधाभास आहे. आता ह्याचं तू काय करशील सांग. म्हणजे ह्यानी मला फार त्रास होतो. नाही म्हणजे कलाकार किंवा सेलिब्रिटीज म्हण किंवा खेळाडू म्हण, हे नेहमी सॉफ्ट टार्गेट्स असतात. मी कुठे जाऊन कोणाशी भांडण करणार आहे? मला कोणी असा फोन केला की म्हणतो बाबा रे तुला माझा संताप येतोय का, प्लीज घरी ये आणि मला मार. चल रे. नाही मी असं उत्तर दिली आहेत, मी तुला दाखवीन. मी मेसेज उलटे पाठवलेत, तुम्हाला माझा इतका राग येतोय का आणि कशासाठी? तर मी तुमच्या आवडीच्या एका विषयावरती बोललो नाहीये, तर तू हा विषय काढलास म्हणून मी आता म्हणालो सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे. ओके, तू इतकी वर्ष सातत्यानं काम करतोयस मराठी नाटक, सिनेमा आणि टीव्ही. येत्या काळामध्ये काय वेगळ्या वेगळ्या अवतारांमध्ये दिसणार आहेस? काय वेगळं करतोयस? गुड. मी आता एक्सेल व्हिजनची एक मोठी वेबसिरीज करतो आहे. वा. त्याचा दुसरा सीझनही आता सुरू होईल शूटिंगला. त्यानंतर मी आता प्लॅनेट मराठीची अजून एक आता करून संपवली. आता इमिजिएटली पुढे आदित्य इंगळ्यांचा एक चित्रपट आहे, ये रे ये रे पैसा 3चं शूटिंग आहे. त्याच्यानंतर अजून 2 प्रोजेक्ट्स पाईपलाईन. चांगली माणसं गोळा ना, विवेक बिळे असले की तू असतोस, आदित्य असला की तू असतोस. हे चांगलं आहे. पण मग असंही समज की कदाचित मी बरं काम करत असेल, पण मी तुला खरंच सांगतो सुदैवाने माझ्या असं अजून तरी झालं नाहीये. मी ज्यांच्याकडे काम केलं त्यांनी मला रिपीट नाही केलंय. असा कुठलाही लेखक, दिग्दर्शक किंवा नाट्यसंस्था अजून तरी नाहीये. मी ज्यांच्याबरोबर काम केलं त्या सगळ्यांनी मला पुन्हा त्यांच्याकडे संधी दिली. शेवटचा प्रश्न विचारतो मग आपण थांबूया. तू हिंदीतही काम करायला लागलायस, तू वेब सिरीज मध्येही काम करतोस, तू खूप नव्या नव्या मुलांबरोबर काम करतोस. हो. तू इतर भाषेतले सिनेमाही पाहत असशीलच वेगवेगळ्या लेवलचे. तिथलं मराठीत घेतलं पाहिजे असं काही वाटतं का तुला, की येत्या काळात आपण ह्या गोष्टी तिथून घेतल्या पाहिजे? अरे अफलातून आहे. जशा की बंगाली साहित्य ते खूप आपल्या जवळचं कल्चर आहे, म्हणजे साहित्य म्हणून ना. म्हणजे त्याचा मी काही बंगाली वाचलेलं नाही ना, मी अनुवादच वाचलाय. किंवा जे काही शरदचंद्र बंकिमचंद्र असतील किंवा अर्थातच तुला जेव्हा लिखाण म्हणून एखादी गोष्ट त्या पद्धतीने जाणवते
की ह्याचं काय कन्व्हर्ट होऊ शकतं साहित्याचं माध्यमांतर होऊन, ती ताकद माझ्या मते बंगाली साहित्यामध्ये पण आहे. खूप जास्त दाक्षिणात्य सिनेमांचा पद्धत वेगळी आहे. आज दाक्षिणात्य सिनेमा म्हणजे मला असं जेन्युअनली पुष्पा सिनेमा बघितल्यानंतर मला वाटलं की क्या बात आहे, काय विचार करतात सिनेमा करताना, किती गोष्टी, म्हणजे त्याच्या एंट्रीपासनं त्याच्या कॅरेक्टरपासनं मला भयंकर आवडतात ना अशा गोष्टी. बाय द वे, म्हणजे ज्या पद्धतीने मांडल्या जातात, सिनेमा कसा त्यांना दिसतो, आणि अर्थातच त्याच्यामध्ये डेफिनेटली मला माहिती आहे की त्याच्यामध्ये नाही म्हणलं तरी पैशाचा फरक आहे. तुम्हाला जे दाखवायचंय ते तसं दिसण्यासाठी काळामध्ये तू अशा काही याच्यात दिसणार प्रोजेक्ट मध्ये हो की जो सिनेमॅटिक आहे आणि लार्जर दॅन लाईफ आहे, असं काही दिसणार? हो, 2025 ला मी एका दाक्षिणात्य सिनेमात मी एक काम करतो आहे. तो 2025 ला रिलीज होईल अशी अपेक्षा आहे. आणि नाव मी आता किंवा दिग्दर्शक असं सांगत नाही, कारण ते अजून आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ठीक आहे तसं आहे म्हणून. पण मी एक आणि चांगली भूमिका असलेला करतो आहे. त्याचं 10 दिवसाचं शूटिंग झालं आहे, अजून काहीतरी मला वाटतं 22 दिवसाचं शूटिंग राहिलं आहे. तर ते त्यांच्या ह्याच्याप्रमाणे होईल. पण मी दुसऱ्या भाषेमध्ये आणि तिथे ट्युटर लावून रेग्युलर तुम्ही 1 2 3 4 म्हणा, काहीतरी म्हणा आणि अंदाज घेऊन आपण ते करूया असं नाही. मी ते स्क्रिप्ट त्यांना मागवून त्याचा अर्थ काय आहे, कसं ते देवनागरीमध्ये लिहून घेऊन ते फोनेटिकली कसं ऐकू येतं याच्यावरती मुंबईमध्ये रेग्युलर क्लासेस लावले. म्हणजे येत्या काळामध्ये खूप वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसशील तू असं वाटतंय. तरी मला खात्री आहे की या टॉक मधून आनंद निंगळे साधारण कसा विचार करतो आणि कशा पद्धतीनं आपल्या आजूबाजूच्या माणसांकडे परिस्थितीकडे पाहतो हे तुमच्या लक्षात आलं असेल. बऱ्याचदा विनोदी कलाकाराला गृहीत धरलं जातं, असं मी म्हणतो की आपण आपला जाणार तो आणण्या ते पर्यंत करावं, पण शेवटी त्याच्या मागं काही खोलीही असते, माणसं उगीच डीप नसतात. तर मला वाटतं की या इंटरव्ह्यूमधून तो आनंद दिसला असेल. तर मित्रमणेमध्ये मी इथं थांबतो. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला जरूर सांगा. आनंदही सोशल मीडियावर आहे, मीही आहे, आणि चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं आहे हे मी वारंवार सांगतो. ते यासाठीच की ही सगळी दलदल जी आहे, जी आपल्याला नको आहे, त्यातून आपण बाहेर येणं गरजेचं आहे आणि एकमेकाला सपोर्ट करतच आपण बाहेर येऊ. मला वाटतं छोटंसं आव्हान करायचं सगळ्यांना. कर ना. मी आनंद निंगळे म्हणून सगळ्यांना अगदी मनापासून माझं आव्हान आहे की सध्या आपण अत्यंत सगळेच जण फार विचित्र परिस्थितीतून चाललो आहोत. दुसऱ्याचा विचार पटला नाही म्हणून मित्र तोडू नका. मनापासून समोरच्या विचारांचा रिस्पेक्ट करा. सध्या माझं मत त्याचं नसेल तर तो चुकीचा माणूस आहे असं आजूबाजूला फार आपल्या मनावर आणि सारखं दडपण आणलं जात आहे. अगदी मनापासून सगळ्यांना विनंती आहे, मित्र घरचे तोडू नका, रिस्पेक्ट करा. वा, मैत्री चिराई हो. आपण इथं थांबूया आणि तू आलास, मला खूप छान वाटलं आनंद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.